विधान परिषदेच्या 11 जागांचा आज निकाल, तर 17 पैकी 6 जागा बिनविरोध महायुतीच्या खिशात. नाशिकच्या निकालाकडे राज्याचं लक्ष. आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात. कर्जमाफी योजनेतल्या अटींसह विविध मुद्द्यांवर अधिवेशन गाजणार. 10 जुलैपर्यंत अधिवेशन चालणार. खासदार ओमराजे निंबाळकरांचा अगेर. उबाठाला जय महाराष्ट्र. कार्यकर्त्यांची चर्चा केल्यानंतर शिवसेनेत जाण्याचा निर्णय. ऑपरेशन टायगरचा सस्पेन्स संपला. आम्ही कोणतंही ऑपरेशन अर्धवट करत नाही. लवकरच मोठी बातमी मिळेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सूचक वक्तव्य. शिवसेना फोडण्याचा अनेकदा प्रयत्न झाला, मात्र आता मशाली अजून पेटतायत. उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला. शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर कर्जमाफीचे निकष बदलणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान. मंत्री नितेश राणे वाढदिवस साजरा करणार नाही. राज्यातल्या दुष्काळग्रस्तांच्या वेदनांची जाणीव ठेवत निर्णय. मुंबई ठाण्यात पहाटेपासून पावसाच्या सरी. उकाड्यानं हैराण झालेल्यांना दिलासा, तर मुंबईसह ठाणे रायगड जिल्ह्याला आजपासून येलो अलर्ट. बेस्टचा संप अखेर मागे. मुंबईकरांना मोठा दिलासा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बेस्ट कृती समितीसोबत सकारात्मक चर्चा. पुण्यातल्या ओतूरमध्ये ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात. अपघातात वडील आणि 3 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू. 5 महिन्यांचं बाळ अपघातातून बचावलं. विवाह मांडवा चौंडाळा रोडवर दुचाकीची 4 चाकीला धडक. अपघातात एकाच कुटुंबातल्या 4 जणांचा मृत्यू. तामिळनाडूमधल्या सीफूड फॅक्टरीमध्ये गॅस गळती. गॅस गळतीमुळे 7 जणांचा मृत्यू. 65 पेक्षा जास्त जखमी. इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा. विराट कोहली, जसप्रीत बुमराहचं वनडे संघात पुनरागमन. यशस्वी जयस्वाल, प्रिन्स यादवला संघातून वगळलं. नमस्कार. सकाळचे 8 वाजतायत.